तिकडे बुलढाण्यामध्ये या सगळ्या प्रकाराविरोधात निषेध व्यक्त केलेला जातोय। आपण बघतोय तिथे शिवसैनिक आंदोलन करतायत। ठाकरेंच्या शिवसैनिकांचं हे आंदोलन बुलढाण्यामध्ये सुरू झालेलं आहे। मीनाताईंचा फोटो हातामध्ये घेऊन ज्या कोणी हा सगळा प्रकार केलेला आहे त्या व्यक्तीविरोधात घोषणाबाजी केली जाते। बुलढाण्यामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बुलढाण्यामध्ये आंदोलन केलं जातं। ज्या प्रकारे शिवाजी पार्कामध्ये मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रकार झाला त्याचे पडसाद आपल्याला बुलढाण्यामध्ये उमटताना दिसतात। आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवाजी पार्कामध्ये दाखल होणार आहेत। स्वतः उद्धव ठाकरे या सगळ्या परिसराची पाहणी करणार आहेत। उद्धव ठाकरेंपर्यंत या सगळ्या प्रकाराची माहिती आम्ही पोहोचवल्याचं अनिल देसाईंनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता स्वतः उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात पोहोचणार आहेत आणि या सगळ्या परिसराची पाहणी करणार आहेत। सध्या जो काही रंग टाकण्यात आलेला होता तो पूर्णपणे साफ करण्यात आलेला आहे। या पुतळ्याची साफसफाई सुरू आहे। येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा रात्री प्रयत्न झाला। या पुतळ्यावर लाल रंग कुणीतरी अज्ञाताने टाकला आणि यामुळे आता बुलढाण्यातील शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो जळगाव जामोद येथे जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या निषेध आंदोलन करण्यात येत आहे। आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहेत आणि घोषणाबाजीने हा परिसर दणाणून निघालेला आहे। मीनाताई ठाकरे यांचे हे फोटोग्राफ शिवसैनिकांच्या हातात आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहे, जे काय जिल्हा प्रमुख आहे गजानन वाघ, त्यांनाच विचारूया नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे आणि नेमकं काय तुमची मागणी आहे। काल रात्री शिवाजी पार्क येथील आमच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या समाजकंटकाने पुतळ्यावर लाल रंग टाकून विटंबना केलेली आहे। आज आम्ही बुलढाणा जिल्हा जळगाव जामोद तालुक्याच्या वतीनं त्याचा निषेध करतो। ज्या ठिकाणी नेहमी पोलिसांचा 24 तास बंदोबस्त असते अशा ठिकाणी जर मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याची विटंबना होत असेल तर हे सरकारसाठी शर्मेची बाब आहे। त्याकरता महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व समाजकंटकाला अटक करावी। जर संध्याकाळपर्यंत त्यांचा अटक केली नाही तर उद्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात पूर्ण उग्र आंदोलन छेडल्याशिवाय शिवसेना। तुम्हाला काय वाटतं कुणी केलं असेल? हे समाजकंटक जे असतील त्याच लोकांची हिंमत आहे आणि तेच लोक अशा प्रकारचं चुकीच्या पद्धतीनं काम करून कुठंतरी एक प्रकारचा चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत आणि जे काही शिवाजी पार्क अतिशय सुरक्षित आहे त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी असे जर प्रकार घडत असतील तर या सरकारची फार मोठी एक दशा आहे आणि त्या दशेच्या माध्यमातून या मुख्यमंत्र्यांना या राज्याच्या राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा आमची मागणी राहील। आणि अशा प्रकारे जर संध्याकाळपर्यंत आरोपीला जर त्यांनी अटक केलं नाही तर शिवसेना जिल्ह्याच्या वतीने याहीपेक्षा उग्र आंदोलन करेल आणि त्याच होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील। तर नक्कीच आपण बघू शकतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे। शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न ज्या आरोपीने केलेला आहे त्याला सायंकाळपर्यंत अटक करण्यात यावी, अन्यथा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी होत आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे आता जमा होत आहेत आणि या ठिकाणी आक्रमकता त्या शिवसैनिकांची आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर रात्री हा प्रकार झाला आणि त्यामुळे सकाळी हा उजेडात आला। या प्रकारामुळे शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। जळगाव जामोद येथे हे आंदोलन सुरू आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात आता हळूहळू या आंदोलनाची धग आपल्याला बघायला मिळत आहे। जय भवानी, अरे